स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 7. अक्षय आणि सोनाली दुसऱ्या दिवशी निघून गेले होते, ज्याचं सुलोचनाबाई यांना वाईट वाटलं होतं. तो फक्त पैसे घेण्यासाठी आला होता हे त्यांनी जाणले होते. पण ते म्हणतात ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ, म्हणून बोलून काही फायदा नव्हता. पण आता त्यांना प्रल्हादची जास्त चिंता लागून राहिली होती. हे असंच जर चालत राहिलं तर आपल्यानंतर प्रल्हादचं काय होणार, हीच भीती त्यांना सतावत होती. त्या आपल्याच विचारात हरवल्या होत्या. तितक्यात अनु कॉलेजमधून घरी आली. काय ग आई, अशी एकटी का बसली आहेस? तुला बरं वाटत नाही का? अनुने काळजीने विचारले. काय करणार बाई, इथं पोराच्या काळजीने जीवाला घोर लागला आहे. माहीत नाही कधी त्याचं लग्न होईल. सुलोचनाबाई उदास होत म्हणाल्या. तू पण नाही, नको ते विचार करून स्वतःला त्रास करून घेत असते. जेव्हा माझी वहिनी या घरामध्ये येईल ना, तेव्हा अख्खा गाव पाहत राहील. अनु म्हणाली. तसा गणपत मामा आतमध्ये आला. अगं ए अक्का, आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आधी तोंड गोड कर, मग सांगतो. गणपत मामा खुर्चीवर बसत म्हणाले. तुझ्या मुलीचं लग्न ठरलं असणार, हो ना? अनु हसू दाबत म्हणाली. प्रल्हाद सोबत तिचं लग्न जमलं असतं तर मी अख्ख्या गावाला पेढे वाटले असते. बरं ते जाऊ दे. आपले सुदर्शन पाहुणे आहेत ना, त्यांचा फोन आला होता. त्यांच्या मुलीला आपला प्रल्हाद पसंत पडला आहे. त्यांनी उद्याच आपल्याला घरी बोलावलं आहे, गणपत मामाने सांगितलं. पण सुलोचनाबाई यांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय सांगतोय काय गणप्या? शारदा लग्नाला तयार झाली? सुलोचनाबाई आश्चर्यचकित होत म्हणाल्या. मी दादाला सांगून येते, तो किती खुश होईल ना. अनु धावतच शेताच्या दिशेने निघाली. सुलोचनाबाई यांनी देवाला हात जोडले. शेवटी देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली होती. प्रल्हाद शेतीची कामं करत होता. सागरचे शेत बाजूला असल्यामुळे तो पण आपल्या कामात झुंपला होता. दादा दादा, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, अनु दमखात म्हणाली. असं काय झालं आहे जे तू वाघ मागे लागल्यासारखी पळत सुटली आहे? प्रल्हाद म्हणाला. मी जी बातमी सांगणार आहे ते ऐकून तुझा विश्वास बसणार नाही. शारदा वहिनी लग्नासाठी तयार झाल्या आहेत. आपल्याला उद्याच त्यांच्या घरी जायचं आहे, अनुने सांगितलं. तसा तो भ्रमिष्ठासारखा तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. या त्याच वकिलीनबाई आहे ना? त्यांनी चक्क आपल्या प्रल्हादला लग्नासाठी होकार दिला. हे ऐकून सागरला पण धक्का बसला होता. माझा दादा लाखात एक आहे. मी आज मस्त शांता काकूला खीर बनवायला सांगते, तुला आवडते ना म्हणून, अनु म्हणाली आणि आली तशी निघून गेली. पण प्रल्हाद अजूनही या धक्क्यामधून सावरला नव्हता. अभिनंदन मित्रा, शेवटी पांडुरंगाने तुझं गाऱ्हाणं ऐकलं बघ, सागर त्याची पाठ थोपटत म्हणाला. ती मुलगी वकील आहे. तिच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून काहीतरी अपेक्षा असतील. माझ्यासारख्या साध्या शेतकऱ्यासोबत लग्न केलं तर उगाच लोक तिला नावं ठेवतील. तिच्या वडिलांनी जबरदस्ती तिला लग्नासाठी तयार केलं असणार, प्रल्हाद म्हणाला. तसा सागरने डोक्याला हात लावला. तुझं या जन्मात तरी काही होणार नाही. तिने लग्नाला होकार दिला म्हणजे विषय संपला. माझ्या मित्रासारखा हिरा तिला शोधून सापडणार नाही. उलट तिचं नशीब चांगलं जे तू तिच्या आयुष्यात येत आहे, सागर त्याला मिठी मारत म्हणाला. ही बातमी ऐकून प्रल्हाद मनोमन सुखावला होता. पण मीराने केलेला अपमान अजूनही त्याच्या मनामध्ये ताजा होता. उद्या जर शारदाने असं केलं तर ते प्रल्हादला सहन होणार नव्हतं. सुदर्शन यांच्या दबावाखाली येऊन शेवटी शारदा लग्नासाठी होकार द्यावा लागला होता. अशा जबरदस्तीच्या लग्नाचं पुढे जाऊन कोणतेही भविष्य नाही हे तिला माहीत होतं. पण तिचाही नाईलाज होता. श्यामलीने शारदाला छानसं तयार केलं होतं. चेहऱ्यावर साजेसा मेकअप, नाजूक काठपदर असलेल्या जांभळ्या कलरची साडी, मोकळे सोडलेले केस, कपाळावर छोटीशी चंद्रकोर,
व कानात नाजूक झुमके. आज शारदाचं रूप अगदी नक्षत्रासारखं खुलून दिसत होतं. त्यात साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. माझी ताई किती गोड दिसत आहे. आमचे भाऊजी तुला पाहून वेडे होतील. श्यामली तिचा पदर एकसारखा करत म्हणाली. मला लग्नामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, हे तुला चांगलं माहीत आहे, शारदा म्हणाली. एकदा तू नवऱ्या मुलाला पाहून तर घे. न जाणे त्यांचे विचार तुला पटतील. कारण उच्च विचार आचरणात आणण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी माणसाला खूप काही शिकवून जातात. श्यामली तिला समजावत होती. पण शारदाच्या मनाची घालमेल काही केल्या कमी होत नव्हती. तिचा भूतकाळ समजल्यावर स्वतः प्रल्हाद तिच्यासोबत लग्नाला नकार देईल हे तिला माहीत होतं. म्हणून तिने ठरवलं होतं की प्रल्हाद सोबत बोलून मोकळं व्हायचं. सुदर्शन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व त्यांना पूर्ण आदरातिथ्याने हॉलमध्ये बसवले. त्यांचं घर म्हणजे 4 रूमचे 2 मजली रो हाऊस होते. घरामध्ये सर्व वस्तू अगदी टापटीप व नीटनेटक्या ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे गणपत मामा, सुलोचनाबाई, अनु, प्रल्हाद येणार होते. पण यावेळी प्रल्हाद मुद्दाम सागरला सोबत घेऊन आला होता. कारण यावेळी त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. अशा वेळी एखादी मुलगी घाबरणार नाही इतकी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याच्या काळजाची धडधड वाढली होती. कारण मुलगी वकील होती. त्यात जर तिने अपमान केला तर प्रल्हादचं काही खरं नव्हतं. म्हणून तो बिचारा खाली मान घालून बसला होता. शारदाने जसा लग्नाला होकार दिला तसं मी तत्काळ तुम्हाला यायला सांगितलं. उगाच वेळ दवडण्यात अर्थ नाही, सुदर्शन म्हणाले. शारदाला बोलवा. आम्हाला तर कधी एकदा तिला पाहतो असे झाले आहे, सुलोचनाबाई म्हणाल्या. सुदर्शन यांनी श्यामलीला आवाज दिला व शारदाला बाहेर घेऊन यायला सांगितले. तशी प्रल्हादची चलबिचल आणखी वाढली. त्याला तर पळून जावेसे वाटत होते. सागरने त्याची घालमेल ओळखली होती. तू काय पोरीवानी घाबरत आहे? मुलगी वकील असली तरी तुला खाणार नाही, सागर हळूच त्याच्या कानामध्ये म्हणाला. तशी शारदा खाली मान घालून बाहेर आली. तसे सर्वजण डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागले. तिचं सोज्वळ आणि सुंदर रूप पाहून सुलोचनाबाईंच्या डोळ्यांची पारणं फिटली होती. इतकी ती सुंदर दिसत होती आणि प्रल्हादला साजेशी होती. ये पोरी बस, सुलोचनाबाई म्हणाल्या. तशी शारदा खुर्चीवर बसली. ही पहिली वेळ होती जेव्हा ती खाली मान घालून बसली होती. ती प्रल्हादला पसंत करेल की नाही याची अजूनही कोणाला शाश्वती नव्हती. कारण तिच्या चेहऱ्यावर सुंदरतेपेक्षा बुद्धिमत्तेचे तेज जास्त दिसत होते. प्रल्हाद अजूनही खालची मान वर केली नव्हती. वहिनी आले आहेत, एकदा बघ तरी, सागर हळूच त्याच्या कानात म्हणाला. त्याने धीराने मान वर करून पाहिले. तशी त्याची नजर शारदावर पडली. तसा तो भान हरपून तिला पाहतच राहिला. ही पहिली वेळ होती जेव्हा कोणा मुलीला पाहून त्याचं हृदय फुल स्पीडने पळत होतं. याआधी अशी संवेदना त्याला कधीच जाणवली नव्हती. आतापर्यंत त्याने कितीतरी मुली पाहिल्या असतील, पण शारदाला पाहून जी फिलिंग त्याला आली होती ती अगदी खास आणि हवीहवीशी वाटत होती. नकळत त्याच्या हृदयाची तार छेडली गेली होती. आपण ज्या मुलीची इतकी वर्ष प्रतीक्षा केली ती हीच, असे त्याला वाटत होते. नाव काय तुझं? गणपत मामाने फॉर्मॅलिटी म्हणून विचारले. तिने नजर वर करून पाहिले तशी तिची नजर प्रल्हादच्या नजरेला भिडली. तशी त्याने झटकन नजर बाजूला केली. आपली चोरी पकडली गेली म्हणून तो ओशाळला होता. माझं नाव शारदा केळकर, मी वकील आहे. बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल. शारदाचा खणखणीत आवाज ऐकून त्याचं अवसान गळून गेलं. हा आमचा प्रल्हाद आहे. माझ्या पोराचं शिक्षण झालेलं नाही, पण तो कष्टाळू आहे. तुला आयुष्यभर सुखात ठेवल, सुलोचनाबाई म्हणाल्या.
तुमची हरकत नसेल तर मला यांच्यासोबत थोडं एकांतात बोलायचं होतं. शारदा म्हणाली. तसा प्रल्हाद घाबरला. आता ती आपल्याला काय प्रश्न विचारणार हा विचार करूनच त्याच्या अंगावर काटा आला होता. सुलोचनाबाई यांनी गणपत मामाकडे पाहिले. त्यांचीही खात्री पटली होती की हे लग्न काही होत नसतं. लग्न या दोघांना करायचं आहे, त्यामुळे दोघांना मन मोकळेपणाने बोलून द्या. शारदा, तू त्यांना घेऊन आपल्या खोलीमध्ये जा. सुदर्शन म्हणाले. तशी ती उठली व प्रल्हादच्या दिशेने एक कटाक्ष टाकला. तसा तो भ्रमिष्ठासारखा उठला व तिच्या मागे जाण्यासाठी निघाला. तसा सागर गालातल्या गालात हसला. प्रल्हाद किती लाजाळू आहे हे त्याला चांगलं माहीत होतं. श्यामलीने काम करणाऱ्या मावशीच्या मदतीने सर्वांसाठी जेवणाची पानं वाढायला घेतली. श्यामली लवकरच सर्वांसोबत मिक्स झाली होती. पाहुण्यांचा साधेपणा व मन मोकळा स्वभाव श्यामलीला मनापासून आवडला होता. त्यात अनुसोबत तिची चांगलीच गट्टी जमली होती. दोघं बोलत आहे तोपर्यंत तुम्ही जेवण उरकून घ्या, सुदर्शन म्हणाले. पण त्यांना काळजी वाटत होती, कारण शारदाने जर या लग्नाला होकार दिला तरी रागाच्या भरात तिने प्रल्हादला काही अपशब्द उच्चारले तर तो बिचारा दुखावला जाईल व हे लग्न होणार नाही हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांना टेन्शन आलं होतं. क्रमश, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, प्रल्हाद आणि शारदाचं लग्न होतंय का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की ऐका. धन्यवाद.